आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। हे बघा आले। काय झालं? हा हे अशी का दिसतायत? काय झालं? हा तेजू, काय झालं? अगं बोल काहीतरी। काय म्हणले डॉक्टर? दाजी, तुम्ही तरी सांगा काय म्हणले डॉक्टर? का सगळे गप्प आहे तुम्ही? सूर्या, जरा शांत हो। ए तुळजा पोरी, मला एकच सांग, बाळ ठीक आहे ना? नाही डॅडी, हा बाळ ठीक आहेत असं म्हणा आता। म्हणजे म्हणजे काय म्हणतेस तू? काय कळत नाही मला, व्यवस्थित सांग ना। सूर्या, असं कसं रे तू? आपल्या तेजूच्या पोटात 2 बाळ आहेत। काय? जुळं होणार आहेत तिला। तेजू खरंच वय जुळी होणार आहेत? लय आनंदाची बातमी दिली तू तेजू। जावय बापू, दमा दमा दमा। मला काय करू आणि काय ना असं झालंय। जावय बापू, आता करायचं असेल तर एकच करायचं। जोड्यानं 2-2 पिढी गावातल्या सगळ्यांना वाटायची। वा 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 वा, लय वाईट घटना घडली होती घरात, पर देवानं त्यातनं बाहेर निघायची संधी दिली आम्हाला। आता या 2 बाळांच्या लहान लहान पावलांना या घराचं गोकुळच होणार। हो चिरंजीव, आता तुम्ही बी डब्बल लाड करायची सुनबाईंची। हो म्हणजे काय डॅडी, हे काय सांगायला लागतंय वय मला? दाजी, तेजू, तुमच्या दोघांचं लय आभार आहे बघ। तुम्ही ना जगातला सगळ्यात मोठा आनंद दिलाय मला। सूर्य आता पहिल्यांदा मामा होणार आहे, ते बी जुळ्या बाळांचं। मला तर वाटतंय आईच परत तेजूच्या पोटी जन्म घेणार आहे। असं कसं आमच्या सुनबाईंना 2-2 मुलगे होणार? हा, आणि ते निंबाळकर घराण्याचं नाव रोशन करणार। तुम्ही गैरसमज करून घेऊ नका। आता तुमच्या आत्या बहिणीला जरी जन्म घ्यायचा असेल तर त्या मुलाच्या रूपाने बी घेऊ शकतातच की। हा, आणि जर मुलगी झालीस चांगलं आहे, नवरात्र साजरा करू घरात। चिरंजीव, आता शांत बसू नका, गावातल्या सगळ्यांना पेढे वाटा। पुण्यायाना आशीर्वाद कामी आलेत गाववाल्यांचे।